मग कशा दिसतायत लाल मिरच्या झणझणीत. मी आज ठेचा करतीये, ठेचा आणि बोंबलाची चटणी करतीये. मी मागे एकदा पोस्ट टाकलेली की मी भीमथडी यात्रेवरनं मी छान असा एक छोटासा पाटा घेतला होता. आणि तो सारा अट्टहास यासाठीच होता. मला ह्या चटण्या वगैरे मला आवडतात पाट्यावरच्या. एकीकडे इकडे मसाला दुसरी भाजी चालू आहे आणि इकडे मी मिरच्या वाटते, मिरची आणि लसूण. बघून इतकं सुंदर वाटत होतं ना ते, तसं तो रंग वगैरे फार सुंदर वाटत होतं. आता हा माझा ठेचा मी पूर्ण केलाय. आता मी बोंबील इकडे धुवून ठेवले होते. आता मी ते सोलून त्याचे मी हे करते, असे वाटून घेते. बोंबलाची चटणी म्हणजे माझ्यासाठी खूप असा अतिप्रिय विषय आहे. बोंबलाची चटणी असो किंवा बोंबील कांदा आपण जी भाजी करतो, वा, सुकट बोंबील झिंग्या वगैरे त्याच्या भाज्या खाणं म्हणजे एक वेगळेच असं. आणि घरात मला ते हवेच असतात. आणि माझ्या मुलीलाही, परीलाही खूप आवडते ही चटणी. त्यामुळे घरामध्ये मी करून ठेवते आणि प्रत्येक जेवणासोबत थोडी 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 घेतली तर जेवणाचा स्वाद अजून वाढत जातो. पण हो, इतकं खरं की या थोड्याशा खाल्लेल्या बऱ्या, कारण पोट बिघडण्याचं खूप चान्सेस याच्यात असतात. कारण लाल एकदम पिकलेल्या मिरच्या आहेत त्या, आणि आपल्यालाही माहिती आहे की मिरची खाल्ल्यावर काय होतं. सो थोड्याशा जपून खायच्या. बोंबील धुतले त्यामुळे छान नरम झाले होते. आणि हे जे करून आपण जेव्हा चटणी वाटतो ना, इतकी सुंदर लागते. म्हणजे खूप मिक्सरमध्ये करतो ते एकदम पावडर वगैरे होऊन जाते. पावडर पण छान लागत नाही. बघा इतके छान झाले नाही. जेव्हा मी आता हे कढईमध्ये टाकेल ना, इतक्या भारी एकदम, म्हणजे त्याचे ते पीस वगैरे असतात, सगळं छान लागते. बोंबलाची चटणीची एकदम विषयच वेगळा असतो बोंबलाच्या चटणीचा. तोपर्यंत इकडे मी कढई ठेवते गॅसवर. कढई ठेवून आपलं तेल छान तापवतीये. सर्वात आधी तर मी हा बोंबलाचे जे ठेचून जे याचं हे केले पूर्ण, ते टाकणार आहे तेलामध्ये. हे पूर्ण जे पाट्याला वगैरे रुचऱ्याला वगैरे लागले ते मी काढून मी तळायला टाकलंय. 1 मिनिट मी तिकडेही कॅमेरा करते. सध्या स्टँडला लावलाय त्यामुळे तो एकाच ठिकाणी ठेवावं लागतंय. तिकडे थोडंसं तळलं जातंय. तोपर्यंत मी किचन ओटा साफ केला. हे बघा, मी कढईमध्ये असं छान खरपूस असं भाजून घेते. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं खरपूस भाजून झालं की मग हा ठेचा टाकते मी. आणि मग थोडंसं छान होऊ देईल त्याला. बघताय रंग कसा येतोय. मला तर आता करताच माझ्या तोंडाला पाणी येते. मी छानपैकी बाजरीची भाकर खाणार आहे याच्यासोबत. कसला कलर आलाय, कसला, बापरे. तुम्ही खातात का ही चटणी? तुम्हाला आवडते का? नक्की सांगा मला.